तर आता बातमी आहे अयोध्येमध्ये 6 एप्रिलला होणाऱ्या रामनवमी उत्सवाला अकोल्यातील 1 लाख राजगिरा लाडूचं वाटप होणार आहे। अकोल्यातील अभ्यंकर परिवाराला हा वाटपाचा मान मिळालाय। दरम्यान लाडू वाटपाबाबत अभ्यंकर परिवारानं अयोध्या राम मंदिर ट्रस्टला पूर्व परवानगी मागितली होती आणि ट्रस्टतर्फे त्यांना लाडू वाटपाची परवानगी देण्यात आली। अयोध्येत राम भक्तांना मोफत लाडू वाटप करण्यात येणार आहे। 2 एप्रिलला संपूर्ण लाडू ट्रकद्वारे अयोध्येला पाठवण्यात येतील। या संदर्भात अभ्यंकर परिवारासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश साठ यांनी। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणाहून 1 लाखपेक्षा जास्त लड्डू अकोल्याहून अयोध्येला जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पराग अभयंकर सर आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही नेमके याविषयी? 2024 मध्ये राम जन्मभूमी अयोध्ये येथे प्रभू रामचंद्राची स्थापना झाली। प्रभू रामचंद्रांमध्ये अपार श्रद्धा असल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। 1,01,101 लाडूचा हा उपक्रम आहे। यामध्ये तुम्ही हे तयार करत आहात, यामध्ये महिलांचा किती सहभाग आहे? जवळपास 350 महिला यात सहभागी आहेत आणि आमचं कुटुंब 25 जणांचं कुटुंब पण यात सहभागी आहे। अकोलेकरांची साथ असल्यामुळे हे एवढं मोठं शक्य होऊ शकतं। दरम्यान आपल्यासोबत दादा सुद्धा, दादा काय सांगाल, केव्हा निघणार तुम्ही? 6 एप्रिल रोजी रामनवमी आहे, तर 2 एप्रिलला आमचं तिथे हे सगळे लाडू पाठवण्याचा संकल्प आहे। 6 एप्रिल रोजी प्रसाद वाटप होईल। दरम्यान आता काही दिवसातच या ठिकाणून ते अयोध्येला जाणार आहेत आणि तिथे या लड्डूचे वाटप होणार आहे। कॅमेरा पर्सन चारू दत्त सोटेचा योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।